बदलवाडीच्या स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये तुमचे मिस्टर त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. काय भावना आहेत तुमच्या? माझे मिस्टर 3 दिवस झाले वडगाव मावळ तिथे आहे ना उपोषणाला बसलेले आहे. MIDCच्या लोकांना हे सांगणं आहे की ना जोपर्यंत स्मशानभूमी होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे आणि उद्या जर काही कमी जास्त झालं ते तुम्ही जबाबदार राहायला पाहिजे त्याला. तुम्हाला काय म्हणायचं अजून ह्या ज्या आज तुम्ही या ठिकाणी आले होते, सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, ग्रामस्थ अनेक ग्रामस्थ या ठिकाणी वगैरे, नेमकं या ठिकाणी काय झालं होतं आले ते नेमकं काय झालं? मला यायला जरा उशीर झालता, त्याच्या आधी काय झालं ते नाही सांगता यायचं मला. पण आल्यानंतर ती ना पोलिसांची दादागिरी चालूच होती लेडीज लोकांना की नाही इथून तुम्ही बाहेर निघा, इथं आतमध्ये जाऊ नका असं म्हणत होते. तुम्ही तुमचे लेटर उपोषणाला बसलेले आहे, प्रशासनाला तुम्ही काय आव्हान करणार, काय सांगणार? त्यांनी लवकर कारवाई करून न्याय द्यायला पाहिजे की स्मशानभूमी लवकर व्हायला पाहिजे. उपोषण तरी किती दिवस करायला पाहिजे? पहिले 6 दिवस उपोषण केलं, त्यावेळेस पण ते म्हटले करू त्यांना असं सांगितलं आणि उपोषण सोडायला लावले. आणि आता त्यावेळी 6 दिवस जे उपोषण केलं त्यावेळी तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? की उपोषण सोडा, आता आम्ही तुम्हाला जागा देतो, तुम्ही उपोषण सोडा, आता पुढं काय करायचं ते करू आपण म्हटले. आणि तेवढं करून सुद्धा त्यांनी काही केलं नाहीये. आता परत 3 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहे आणि इथून पुढे जर काही झालं कमी जास्त तर ते जबाबदार राहायला पाहिजे. नमस्कार, ग्रुप ग्रामपंचायत नवला कुंभरे सरपंच बोलते. आज जे स्मशानभूमीसाठी प्रश्न मांडलेला आहेत, आज 4 महिने झालेत, खूप ग्रामस्थ त्रासलेले आहेत. ह्या त्रासासाठी कंपनीने एवढं सहकार्य करावे. जी स्मशानभूमीची जागा आहे त्या ठिकाणी स्मशानभूमी झाली पाहिजे, तोपर्यंत इथून महिला बाजूला हटणार नाहीये. आणि याचा प्रश्न जो कायद्याप्रमाणे जो होणार आहे कागदोपत्री, त्याचे प्रयत्न आमचेही खूप चालू आहेत. पण म्हणणं एकच आहे की बाबा स्मशानभूमी आहे ह्याच ठिकाणी झाली पाहिजे. तिला हे असंच हे करणार आहेत आणि कंपनीने शक्यतो काम बंदच ठेवा. न्याय हा सगळा गावाला भेटला पाहिजे. असं बोलतो की आताच्या आता काळात चुटक्या वाजवतो आणि एक शब्द माझ्याकडनं गेला त्याला की तू कोण आहे असा बोलणारा? आम्ही गावकऱ्याला जर तू काढत असेल तर आम्ही कुठं बाया बेरी दिसतो का? तो बोलतो तुला ना दांडकं दाखवलं, दांडकं त्या मॅडमला बोलतो दांडकं का नाही आणलं तू सांगते? दांडकं पाहिजे होतं तर माझ्याकडे मागायचं ना. कुठलाही मुद्दे पद्धत आहे का लेडीज बरोबर बोलायची? आणि सरपंच आल्यावर एकदम नरम मनाने बोलणार तर कसं चालणार? नेमकं तुम्ही आले होते कधी, किती वाजता आले होते इथं? आलो होतो 1 वाजल्यापासून आलो आणि त्या मॅडम बरोबर एकदम चांगला बोलत होतो. तिकडनं गाडी आली पोलिसांची गाडी आल्याबरोबर आम्हाला बोलतो आताच्या आता बाहेर काढा, चुटकी वाजवून बोलतो. तर मी बोललो तू असं कसं बोलतोस? चुटकी वाजवतो. बोलतो चुटकी नाही तर मला दांडकेने दाखवलं असतं. तर त्या मॅडमला विचारतो तुझ्या हातातलं दांडकं कुठे? दांडकं कुठे? मी बोललो तू पण आहे रे दांडकं देणारा. बोलतो तू कशी बोलती मला? तो का आमदार आहे का आमच्या गावचा? तर तो गावकरी आणि आम्ही बिनगावच्या इथलं रहिवासी आलेलो आहे कुठले. नेमकं आतमध्ये आल्यानंतर पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? पोलिसांनी आधी तर काहीच आमच्या संगती खबर केलेली नाहीये. त्याच्या बाहेर ना आल्यावर पोलिसांनी आम्हाला त्रास केलेला आहे. त्यांची व्हिडिओ पण आहे आमच्याकडे. आम्हाला बोलतो की तुमच्यावरती गुन्हे दाखल करेल आणि कायदा हातात घेऊ नका, नाही तर तुमचं जे आलेले काम आहेत ती सुद्धा हातातली निघून जातील. मग आमची स्मशानभूमी असणार कुठं? पुण्याला जाऊ का आम्ही? पुण्याला न्यायचं माणसं, पुण्याला सोय करा आमची, इथून आम्ही जातो तिकडं. आणि आता आम्ही आतापर्यंत MIDC वरती भरोसा केला. आमचे थोरले दीर वारले, आमचं चुकलं, आम्ही तिथं रोडवरती बसून तिथं त्यांचं लाश हे केलेलं आहे. आमचं चुकलं, आम्ही रोडवरतीच करायला पाहिजे होतं त्या टाइमला. एवढंच आहे माझं. आणि याच्यानंतर जर समज आमच्या लेडीजला कुणालाही त्यांनी तू करून बोलला तर आम्ही दगडफेक करणार. आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही काल पण आलो होतो की कंपनीचं काम हे बंद झालं पाहिजे आणि आज पण आम्हाला सांगितलं होतं काल की काम बंद राहील म्हणून. पण आज आम्ही सकाळी जेव्हा आलो तेव्हा सकाळी काम बंद होतं, पण 12 नंतर पुन्हा त्यांनी काम चालू केलं. त्यानंतर आम्ही 1 वाजता परत इथं आलो. तर सगळ्या महिला इथं आल्यानंतर इथं 2 पोलीस होते, एक लेडीज आणि एक जेंट्स. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आतमध्ये जायचं नाहीये. तर म्हटलं आम्हाला आज जायचंय, काम चालू आहे. आम्ही त्यांना काल सांगितलं होतं काम बंद करा म्हणून. तर ते म्हटले नाही आतमध्ये काम कुठलंही चालू नाही. म्हटलं तिथं मिक्सर वगैरे चालू आहेत. तर म्हटले थांबा साहेब येतात ते, तोपर्यंत तुम्ही इथंच बसा. आम्ही इथंच बसून राहिलं. त्यानंतर साहेब आले. साहेबांनी आमच्या लेडीज बरोबर व्यवस्थित बोलले नाही. त्यांची ती बोलण्याची वृत्ती वगैरे ती व्यवस्थित नव्हती. कोणत्या म्हणजे पोलिसांचं असं काम आहे का तुम्ही लेडीज बरोबर कसं बोलावं हे त्यांना कळलं पाहिजे. आणि इथून पुढं जोपर्यंत आमचा स्मशानभूमीचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत हे काम बंद राहिलं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. जोपर्यंत काम बंद होत नाही तोपर्यंत आम्ही रोज इथं येणार. तुमचं नाव काय? माझं नाव नेहा किरण बदाले. एडिट करतोय. हा बस सांगा.
नाव सांगा तुमचं नाव सांगा. दहा तोंडे. मी बदलवाडी गावचीच रहिवासी आहे. आमच्या गावातले लोक सगळे उपोषणाला बसलेले आहेत स्मशानभूमीच्या ह्याच्यासाठी. MIDCने आमच्याकडनं जमिनी घेतल्या सगळ्या, पण आम्हाला काही स्मशानभूमीसाठी जागा दिली नाही. शाळेसाठी, मुलांना खेळण्यासाठी, मंदिरासाठी जागा दिलेली नाही. त्याच्यामुळे MIDC नेमकं तुम्ही आज इथं आल्यानंतर जे काही झालं ते सांगा. आज नेमकं काय झालं? हा, आम्ही सर्व महिला आलो. त्याच्यानंतर आम्हाला आतमध्ये जाऊन दिलं नाही. त्यांनी इथेच थांबवले, म्हटले साहेब येतात ते. आणि नंतर ते एक प्रशांत रेळेकर ते साहेब आले आणि त्यांनी आम्हाला म्हटले की तुम्ही आतमध्ये अजिबात जायचं नाही म्हणून. आणि त्यांचं काम चालूच होतं. आम्हाला काल पण सांगितलं होतं आम्ही काम बंद करणार आहे, पण त्या लोकांनी काम चालूच ठेवलं होतं. आणि मग ते आमच्याशी असे व्यवस्थित बोलले नाही. म्हटले नाही का तुम्ही कायदा हातात घ्यायचा नाहीये, तुमच्यावर गुन्हा दाखल. बरं, आता तुम्ही या ठिकाणी गेटवरती येऊन बसलेले आहे. गेटवरती येऊन बसायच्या अगोदर पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं आहे का? आता दिले ना ते काय म्हणले पोलीस साहेब आहेत ना, ते म्हटले की तुम्ही आता 2:30 वाजलेत, आता घरी जा, आतापासून काम बंद होणार आहे. उद्या जर तुम्हाला सकाळी काम चालू दिसलं तर तुम्ही परत येऊन काम बंद करू शकताय. हा, उद्याचं उद्या बघू, पण आतापर्यंत त्यांनी सांगितले बंद ठेवणारे. पण आम्हाला आमचा जोपर्यंत निर्णय भेटत नाही स्मशानभूमीचा या संदर्भामध्ये जे पण कंपनीचा मालक आहे किंवा कोणी जे काय असेल त्याच्याशी काही तुमची चर्चा झाली का? महिला म्हणून तुम्ही काही संपर्क केलेला आहे? पण त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही काम बंद करणार आहे म्हणून, असं काही लेटर किंवा काय आहे का? कसं जे आमचे कार्यकर्ते आहेत ना बसलेले उपोषणाला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट चालू आहेत. अच्छा, ठीक, ओके. पण आणि लवकरात लवकर निर्णय द्यावा. पोलीस स्टेशनला बोला. मोठा